महाराष्ट्राच्या राजकारणात जो मोठा भूकंप झाला त्याच्यामागे फक्त नेते आणि आमदारच नव्हते, तर एक खूप मोठी घटनात्मक आणि कायदेशीर लढाई होती. आज आपण ह्याच गुंतागुंतीच्या लढाईचे एक एक पदर उलगडून पाहणार आहोत. म्हणजे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अगदी सामान्य माणसाच्या मनात सुद्धा सध्या एकच प्रश्न आहे. खरी शिवसेना कोणाची? याच एका प्रश्नाभोवती सगळा राजकीय संघर्ष फिरतोय. आणि गंमत म्हणजे त्याचं अंतिम उत्तर अजूनही सर्वोच्च न्यायालयाच्या दारातच अडकलेलं आहे. तर या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल त्या राजकीय भूकंपापासून, ज्या एका घटनेमुळे ही सगळी कायदेशीर चर्चाच सुरू झाली. तर झालं असं की या सगळ्याची सुरुवात झाली जून 2022 मध्ये. एकनाथ शिंदे आणि 40 आमदार पक्षातून बाहेर पडले. काही महिन्यांनंतर म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकलं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा काही शेवट नाहीये. खरा कायदेशीर पेच अजूनही सर्वोच्च न्यायालयातच आहे आणि त्यामुळे या निर्णयावर एक मोठं प्रश्नचिन्ह कायम आहे. आता ही जी काही कायदेशीर गुंतागुंत आहे ना, ती समजून घेण्यासाठी आपण आधार घेणार आहोत घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या विश्लेषणाचा. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यांच्याच आधारे आपण या प्रकरणातील कायदेशीर पैलू समजून घेणार आहोत. या सगळ्या प्रकरणाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदेशीर आधारस्तंभ म्हणजे पक्षांतरबंदी कायदा. खरं तर हा कायदा अशा राजकीय फुटी रोखण्यासाठीच तयार करण्यात आला होता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवडून आल्यानंतर आमदारांनी किंवा खासदारांनी पक्ष बदलू नयेत यासाठी हा कायदा आहे. आणि समजा कोणी असं केलंच तर त्याला अपात्र ठरवलं जातं. म्हणजे काय, तर त्याची आमदारकी किंवा खासदारकी थेट रद्द होते. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा कायदा ना नेहमीच इतका कडक नव्हता. सुरुवातीला म्हणजे राजीव गांधींच्या काळात 1/3 आमदार जरी फुटले तरी ते कायदेशीर मानलं जायचं. पण नंतर वाजपेयी सरकारने 91व्या घटनादुरुस्तीने हा नियम खूपच जास्त कडक करून टाकला. आता या नवीन आणि कडक नियमानुसार पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर कमीत कमी 2/3 आमदारांनी एकत्र पक्ष सोडणं बंधनकारक आहे. हा 2/3चा आकडा हाच या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि ह्याच आकड्यावरून सगळा वाद सुरू झालाय. आणि इथेच घटनातज्ञ उल्हास बापट यांचा मुख्य युक्तिवाद समोर येतो. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्याच निकालांमध्ये अशा काही पळवाटा किंवा आपण म्हणू शकतो की लूप होल्स ठेवले गेले, ज्यांचा उपयोग या प्रकरणात केला गेला. बापट यांनी प्रामुख्याने 3 मुद्द्यांवर बोट ठेवलं आहे. 1. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, 2. फूट पडण्याची नेमकी वेळ आणि 3. स्टेटस को या शब्दाचा खरा अर्थ काय. हे 3 मुद्देच या प्रकरणाचा कणा आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर पहिला मुद्दा आहे अध्यक्षांचे अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. पण बापट यांच्या मते इथेच पहिली गडबड झाली. वाजवी वेळेत निर्णय देणं अपेक्षित होतं, पण अध्यक्षांनी तो खूप लांबवला. आणि त्यामुळे झालं काय की बंडखोर आमदारांना कारवाई टाळण्यासाठी एक प्रकारे मोकळं रानच मिळालं. दुसरा मुद्दा आहे फुटीच्या वेळेबद्दलचा. कायद्यानुसार 2/3 सदस्यांनी एकाच वेळी पक्ष सोडायला हवा. बापट यांचं म्हणणं आहे की याचा चुकीचा अर्थ लावला गेला, कारण आमदार काही एकाच क्षणी बाहेर पडले नाहीत, तर ते टप्प्याटप्प्याने हळूहळू गटात सामील झाले. आणि तिसरा, कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्टेटस को. सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवायला सांगितली होती. आता बापट यांच्या मते याचा सरळ आणि साधा अर्थ होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी कायम राहायला हवे होते. पण त्याऐवजी झालं काय, तर विरोधी पक्षाला सरकार बनवण्यासाठी बोलवण्यात आलं, जी त्यांच्या मते एक खूप मोठी घटनात्मक चूक होती. पण थांबा, ही लढाई फक्त आमदारांच्या अपात्रतेपुरतीच मर्यादित नव्हती. या लढाईचा दुसरा आणि तितकाच भावनिक भाग होता पक्षाच्या ओळखीचा. म्हणजेच धनुष्यबाण कोणाला मिळणार. आता कायद्यानुसार म्हणजे सिम्बॉल्स ऑर्डर 1968 नुसार जेव्हा पक्षात असा वाद निर्माण होतो तेव्हा पक्षाचं चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. हा या प्रकरणाचा कायदेशीर आधार आहे. पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उल्हास बापट एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यांच्या मते आयोगाने 3 महत्त्वाचे निकष पाहायला हवे होते. 1. पक्षाची घटना.
2 पक्षाच्या संघटनेतील बहुमत आणि 3 विधिमंडळातील म्हणजे आमदारांचं बहुमत. पण आयोगाने काय केलं, त्याने फक्त आमदारांच्या बहुमताचा विचार केला आणि बाकीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांकडे चक्क दुर्लक्ष केलं. तर या सगळ्या कायदेशीर पळवाटा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय पाहिल्यानंतर आपण त्या अंतिम प्रश्नावर येतो की या फुटीनंतर जे सरकार स्थापन झालं ते घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का? यावर उल्हास बापट यांचा निष्कर्ष काय आहे ते पाहूया. यावर 2 वेगवेगळी कायदेशीर मतं आहेत. वकील असीम सरोदे यांनी काही राजकीय शक्यता वर्तवल्या आहेत. पण उल्हास बापट हे निकालाचं कोणतंही भाकीत करत नाहीत. त्यांचं लक्ष यावर आहे की कायदेशीर तत्वांनुसार निकाल काय लागायला पाहिजे. आणि इथेच उल्हास बापट त्यांच्या संपूर्ण विश्लेषणाचा निर्णायक निष्कर्ष मांडतात. त्यांचं अगदी स्पष्ट मत आहे की एकनाथ शिंदेचं सरकार हे पहिल्या दिवसापासून घटनाबाह्य सरकार होतं. हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण कायदेशीर युक्तिवादाचं सार आहे. आणि हे सगळं विश्लेषण आपल्याला एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं की जेव्हा घटनात्मक तत्व आणि विधिमंडळातील निव्वळ बहुमताचा आकडा यांच्यात संघर्ष निर्माण होतो तेव्हा प्राधान्य कशाला द्यायला हवं? या प्रश्नाचं उत्तरच आपल्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणार आहे.